एका नगरसेवकाने आमच्या मित्राने आम्ही 84ला झालो आणि आता आकांक्षाताई येऊन आम्ही आता त्यांच्या वर मूळ आकड्याच्या गेलो आणि नंबर 1चा पक्ष मुंबईतला मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही झालेलो आहोत. खरं तर त्याच्याबरोबर ईश्वरजी आमच्या घाटकोपर मधल्या जे ताई मतेताई ही सगळी आमच्यावर जोडली गेली आहेत, पण ती त्या अगोदरच्या काळातले नगरसेवक आहेत. असा आकडा आमचा 100 पर्यंत त्या ठिकाणी लवकर गेलाच आहे. आणि म्हणून जसं मुंबईमध्ये हा शब्द परवलीचा आहे, विशेषतः मूळ मुंबईकराला ते माहिती आहे, तो म्हणजे ज्या इमारती दुर्दैवाने इमारतीत राहणाऱ्यांसाठी मी राजकीय हेतूने म्हणतोय, त्यात तो राजकीय हेतूने घ्या, तो म्हणजे परवलीचा शब्द आहे डेंजरस अँड डिलॅपलेटेड, म्हणजे धोकादायक आणि जीर्ण. उबाटा शिवसेनेची मुंबईतली हालत ही धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे. डेंजरस अँड डिलॅपलेटेड. धोकादायक यासाठी कारण मुंबईकरांच्या विरोधी, मुंबई सणांच्या विरोधी, हिंदुत्व विरोधी, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधी भूमिका घेतल्यामुळे ते डेंजरस आहे, धोकादायक आहे. आणि जीर्ण या अर्थाने की त्या आता जहाजामध्ये कोणी राहूच पाहत नाहीये. आणि म्हणून ज्या जहाजात कोणी राहत नाही, सगळे या भूमिका ज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे स्वतःहून बाजूला जात आहेत. म्हणून धोकादायक आणि जीर्ण हेच वर्णन उबाटा सेनेचं होईल. मोठ्या प्रमाणात उबाटाचे काही लोकप्रतिनिधी, आज पहिला अंक आम्ही त्यातला टाकलाय. जरा नाट्यक्षेत्र आणि सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे 3 अंकी नाटकातला पहिला अंक आज तायडेजी आणि आकांक्षाताईंच्या रूपानं आपण पाहिलाय. जे तुमच्या मनात आहे, समोरच्यांच्या मनात धडकी भरलेला आहे, तो दुसरा अंक काही दिवसात बघूच. आणि तिसरा अंक समारोप. पण आमची भूमिका तीच आहे, मुंबई, मुंबईकर आणि मुंबईचा विकास. मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस, मुंबईचा विकास आणि देशहित याच्याशी 1% आम्ही प्रतारणा करण्याचा मुद्दाच नाही. कार्यपद्धती आमची ठरली आहे, देव, देश आणि धर्मासाठी. या कार्यपद्धतीवर आम्ही काम करू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात काल ज्याचा उल्लेख, काल नाही परवा, केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंनी केला, मुंबईच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या सरकारने मुंबईत 7 लाख कोटीच्या विकास कामांची सुरुवात केली आहे. आणि म्हणून नम्रतेने सुद्धा आव्हान आहे, महाविकास आघाडीतल्या लोकांना आव्हान आहे, तुम्ही काय केलं सांगा किंवा चर्चेला या. आणि ज्यावेळेला मी जीर्णावस्था धोकादायक बरोबर म्हणली, त्यावेळेला उबाटा सेनेतून 50 नगरसेवक आमच्या मित्रपक्षाबरोबर अगोदर गेलेच आहेत. आणि त्यामुळे आता मुंबईकरांची सेवा या एकाच मुद्द्यावर आम्ही पुढे काम करत राहू. तात्पुरता मला एवढंच सांगायचं आहे. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. मुंबईकरांची सेवा करण्यासाठी 2 मित्रपक्षांमध्ये जास्त स्पर्धा लागली की कोण जास्त सेवा करेल, अधिकाधिक नगरसेवक पक्षात घेऊन स्पर्धा दिसते. सेवेची स्पर्धा ही समाजाला, शहराला, राज्याला, मुंबईकरांना हिताची आहे.
आणि सेवेच्या स्पर्धेत आम्ही दोघं एकत्र आहोत. तुमचा पहिला अंक दिसतोय पालिका निवडणुकीच्या तोंडावरती नगरसेवक तुमच्या पक्षामध्येच आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये दुसरा अंक उबाटा सेनेमधला कोणी बडा नेता पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये येईल का, त्या स्वरूपाचे काही प्रयत्न सुरू आहेत? आता पहिल्या अंकाचा रंगमंचाचा पडदा उघडलाय, दुसरा अंकाचा पडदा उघडेपर्यंत थांबा. पण दुसरा अंक पण तितकाच दमदार, तडफदार हा पद्धतीचा असेल. या सगळ्या प्रयोगाचं नेतृत्व कोण करते आणि याची सगळी रचना कोणाच्या हातात आहे? आम्ही सामूहिक नेतृत्वावर चालणारे लोक आहोत. नेतृत्व देवेंद्रजींचं आहे, सहकलाकार आम्ही सगळे आहोत. आज सेनापतीसमोर बॅनर लागलेला आहे ठाकरे यांचा आणि पुन्हा येणार ठाकरे सरकार असाही आशय. स्वप्नांवर आम्ही अजूनही जीएसटी लावलेलं नाही. त्यामुळे ज्यांना स्वप्न बघायचे आहेत त्यांना राहू द्या. स्वप्न झोपेत बघणारी लोक आहेत, त्यांना आम्ही जीएसटी माफ करू. नक्की स्वप्न बघा. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर खऱ्या अर्थानं गुवाहाटी आणि कामाख्या देवीच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला आरोप झाले. सरकार कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आलं असं देखील म्हटलं जातं. आज ठाकरे गटाचेच काही लोक कामाख्या देवीच्या दर्शनाला जातात आणि महापालिकेत आमची सत्ता येऊ यासाठी नवस करतात. खरं तर राजकारणामध्ये ईश्वरी शक्ती, देव, देवी, दैवत्व आणू नये. कारण त्या ज्या शक्ती आहेत, ज्यांना आम्ही शक्तीपीठच म्हणतो आणि मानतो सुद्धा, त्या सर्व मानवजातीचं सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी आहेत. आणि म्हणून त्याही वेळेला उबाटा सेनेने आणि विशेषतः संजय राऊत यांनी कामाख्या देवी आणि मंदिर आणि शक्तीपीठ याबद्दलचा उल्लेख किंवा त्याची मांडणी ही त्यावेळेला आमचं म्हणणं होतं योग्य नव्हती. सुबुद्धी सगळ्यांना मिळावी. कोणाला कामाख्या देवीला जाऊन मिळत असेल तर त्यांनाही सुबुद्धी मिळावी असं आम्ही म्हणू. ठाकरे गटातली अस्मिता सातत्यानं समोर येते. मोठी फूट 3 वर्षांपूर्वी पडली. आज नगरसेवक सातत्यानं पक्ष सोडून जात आहे. हे आता आमदार राहिले त्याबद्दल एक आमदार आहे भास्कर जाधव यांनी असं म्हटलंय काल 24 तासच्या मुलाखतीत की जी फूट त्यावेळेला शिवसेनेत पडली ती उद्धव ठाकरेंना रोखता आली असती, परंतु त्यांनी ती रोखली नाही. त्यामुळे पक्षाची खरं तर शकलच आहे असं त्यांनी म्हटलं. बघा, भास्करराव माझे व्यक्तिगत मित्र आहेत. भास्करराव कोकणातले आमच्या एक वरिष्ठ आमदार आहेत. भास्कररावांचा विधान सभेतला अनुभव दांडगा आहे. भास्कररावांचा प्रथा परंपरेवरचा अभ्यास योग्य आहे. भास्कररावांचा विधानसभा नियमावलीतली काटेकोरपणा योग्य आहे. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर मी ऐकलं नाही, पण भास्करराव तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणाले असतील तर भास्करराव असे का म्हणाले? खरं तर कंसात हे उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाच्या गावातच नाही आहे, पण तरी म्हणतो आत्मचिंतन त्यांनी करावं. एकीकडं उबाटातल्या अनेक नेते तुमच्या पक्षप्रवेश करतायत, शिंदे सेनेत पक्षप्रवेश करतायत. दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की जर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपाने ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आम्ही नामोनिशाण संपूर्ण राज्य संपवणार. मुळामध्ये आम्ही कोणाला संपवायला, कोणाला अपमानित करायला, कोणाला नष्ट करायला राजकारणात आलेलोच नाही. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते, स्वतःच्या पक्षातील समर्थक आणि उरले सुरलेले स्वतःच्या पक्षातील नेते आणि स्वपक्षाला मत देणारा मतदार हा आता टिकत नाही म्हटल्यावर तो टिकवण्यासाठी दरवेळेला स्वतःचा परिवार, ब्रँड आणि सिंपती ही क्रिएट करण्याची ही वाक्य उद्धव ठाकरेंची आहे. स्वतःबद्दल आणि स्वतःच्या पक्षाबद्दलची जीर्णावस्था अजून रोखली जाऊ नये किंवा रोखली जावी म्हणून त्यांचा केलेला केविलवाना प्रयत्न म्हणजे ही आम्हाला कोणी संपवू पाहत आहे, कोणी ब्रँड संपवू पाहत आहे, ह्याच्यासाठी भाजपचा जन्म नाही.
भारतीय जनता पक्षाचा जन्म प्रखर राष्ट्रवाद हिंदुत्ववादी विचारासाठी आहे. मुंबईत आमचं कार्य मुंबईकरांच्या सेवा आणि विकासासाठी आहे. आम्हाला संपवायचं असेल तर तो भ्रष्टाचार संपवायचा आहे, मुंबईकरांवरचा अन्याय संपवायचा आहे, मुंबईकरांच्या विरोधात भूमिका ज्या घेतल्या जातात त्या भूमिका संपवायच्या आहेत. आमचं व्यक्तिगत कोणाशी भांडण नाही. हिंदी भाषेवर बॅनर लावलेले आहेत. ज्या ठिकाणी पहिलीपासून जी भाषा तिसरी भाषा हिंदी किंवा अन्य भाषा आहे त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मुंबईमध्ये मराठी भाषेवरती तुम्ही अन्याय करताय आणि परप्रांतीयांना मराठी शिकवण्याच्या ऐवजी तुम्ही इकडच्या लोकांना हिंदी भाषा सक्ती करताय. आणि त्यांनी असं देखील म्हटलंय काय हे सरकार आहे. याच्यावर मी उद्या बोलेन. सविस्तर बोलायचं मला. त्या सविस्तर विषयामध्ये त्या विषयातला सुद्धा योग्य पर्दाफाश मी उद्या करेन. उद्या तुम्ही नक्की या. आज हा पक्षप्रवेश